नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासामध्ये 5वं प्रकरण अभ्यासत आहोत। या प्रकरणामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा हा भाग आपण पाहत आहोत आणि या धार्मिक आणि सामाजिक सुधारणेमध्ये आपण समाज सुधारकांचं योगदान हा भाग पाहत होतो। यामध्ये तिसरे समाज सुधारक आहेत रामस्वामी नायकर। रामस्वामी नायकर हे दक्षिण भारतामधील तामिळनाडू या ठिकाणचे समाज सुधारक। यांचा जन्म जर आपण पाहिला तर यांचा जन्म तामिळनाडूमध्ये 1879 मध्ये तामिळनाडूमधील येरोड या ठिकाणी रामस्वामी नायकर यांचा जन्म झाला। 1920 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून आपल्या कार्याला सुरुवात केली। 1920 पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यापासून यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला। गांधीवादी विचारसरणीचा यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव होता आणि यामधूनच सुरुवातीच्या कालावधीमध्ये स्वदेशाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम यांनी केलं। समाजामध्ये अस्तित्वात असलेली जाती व्यवस्था आणि या जाती व्यवस्थेमधून निर्माण झालेली अस्पृश्यता, या ठिकाणचा जो कनिष्ठ वर्ग आहे, अस्पृश्य वर्ग आहे, जो शूद्र वर्ग आहे, यांना तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये मंदिरामध्ये प्रवेश नाकारला गेला होता। मग अशा या कनिष्ठ जातीच्या माणसांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे। अस्पृश्यावर जे जाचक स्वरूपाचे निर्बंध लादलेले आहेत, या जाचक स्वरूपाच्या निर्बंधामधून अस्पृश्य माणूस मुक्त झाला पाहिजे। मानवतावादी दृष्टिकोनातून अस्पृश्य माणसाला ही समानतेची वागणूक या ठिकाणी मिळाली पाहिजे। यासाठी त्रावणकोर या ठिकाणी वायकोम सत्याग्रह जो झाला, वायकोम सत्याग्रह, त्रावणकोर या ठिकाणी जो वायकोम सत्याग्रह झाला, यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला। याचबरोबर तामिळनाडूमध्ये स्वाभिमान आंदोलन ही त्यांनी या ठिकाणी सुरू केलं। वायकोम सत्याग्रहामध्ये सहभाग नोंदवला, स्वाभिमान आंदोलन त्यांनी या ठिकाणी सुरू केलं। जी वर्णव्यवस्था निर्माण झालेली आहे, या वर्णव्यवस्थेच्या विरोधी, आपल्याला वर्णव्यवस्था माहिती आहे, जी की 4 भागामध्ये विभागली गेलेली वर्णव्यवस्था, आणि ही बंदिस्त स्वरूपाची वर्णव्यवस्था होती आणि त्यामधूनच जातीयता आणि अस्पृश्यता निर्माण झालेली होती। आणि त्यामुळे या वर्णव्यवस्थेच्या विरोधात त्यांनी लढा उभा केला। समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या बालविवाहाच्या या कुप्रथेच्या विरोधीही त्यांनी लढा उभा केला। स्त्रियांना स्त्रियांचे न्याय हक्क मिळाले पाहिजेत, संतती नियमन या ठिकाणी झालं पाहिजे। या सगळ्या बाबीवरती क्रांतिकारक स्वरूपाचे विचार मांडण्याचं काम रामस्वामी नायकर यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं। ते एक प्रभावी वक्ते होते, त्याचबरोबर आदर्श स्वरूपाचे लेखकही ते होते। त्यांचं हे जे काही कार्य आहे तामिळनाडू प्रांतामध्ये हाती घेतलेलं, या त्यांच्या कार्यामुळे त्यांना पेरियार असं संबोधण्यात येऊ लागलं। पेरियार या शब्दाचा अर्थ होतो महान आत्मा। म्हणजे रामस्वामी नायकर हे महान आत्मा आहेत, त्यामुळेच त्यांना पेरियार असं संबोधण्यात येऊ लागलं आणि इथून पुढे त्यांची ओळखच पेरियार म्हणून झालेली आपल्याला दिसून येते। या पद्धतीनं त्यांचं आपल्याला सामाजिक कार्य सांगता येतं। त्यानंतर आहेत कमलादेवी चट्टोपाध्याय। कमलादेवी चट्टोपाध्याय, आता हा कालावधी जर आपण पाहिला तर हा कालावधी स्वातंत्र्यपूर्व कालावधी आहे।
खऱ्या अर्थानं भारतीय स्त्रीला घराच्या उंबरट्याच्या बाहेर प्रवेश नव्हता, परंतु अशा या परिस्थितीमध्येही कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी घरचा उंबरटा ओलांडला आणि काँग्रेसमध्ये त्या सहभागी झाल्या, काँग्रेसच्या सक्रिय स्वरूपाच्या कार्यकर्त्या झाल्या. महात्मा गांधीजीनं 1930 ला जो मिठाचा सत्याग्रह हाती घेतला होता, या मिठाच्या सत्याग्रहामध्ये सहभागी होण्यासाठी, कारण की या कालावधीमध्ये स्त्रियांना सामाजिक आंदोलनामध्ये सहभागी होण्याची म्हणावी तशी परवानगी नव्हती, आणि त्यामुळे मग कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी महात्मा गांधीजींचं मन वळवलं आणि स्त्रियांनाही मिठाच्या सत्याग्रहामध्ये सहभागी करून घ्यावं असा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याने यश आलं. आणि या मिठाच्या सत्याग्रहामध्ये मग कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी सहभाग नोंदवलेला दिसतो. स्त्रियांच्या हक्काच्या संदर्भामध्ये आयुष्यभर यांनी काम केलं. कामगार वर्ग, शेतकरी वर्ग यांचे जे काही प्रश्न आहेत, या प्रश्नाच्या संदर्भातमध्येही आंदोलने त्यांनी हाती घेतले. त्याचबरोबर शेतीच्या कामामध्ये ज्या स्त्री मजुरा आहेत, या स्त्री मजुरांनाही न्याय स्वरूपाची वागणूक मिळाली पाहिजे, यासाठीही त्यांनी आग्रही भूमिका मांडलेली आपल्याला दिसून येते. फक्त स्त्री ही शेतीमध्येच काम करते अशातला भाग नाही, तर कारखान्यामध्ये ज्या स्त्रिया काम करतायत, त्यांना कारखान्यामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना त्या ठिकाणी चांगलं वातावरण मिळालं पाहिजे. स्त्रियांना बाळंतपणाची पगारी रजा या ठिकाणी मिळाली पाहिजे, यासाठी सुद्धा कमलादेवी यांनी पाठपुरावा केलेला दिसून येतो. त्यानंतर 1942 ला गांधीजींनी चले जाओ आंदोलन हाती घेतलं, छोडो भारत आंदोलन हाती घेतलं. यामध्येही कमलादेवी यांनी आपला सहभाग नोंदवलेला दिसतोय आणि त्यामुळे त्यांना इंग्रजांनी वर्षभर तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतल्यामुळं कमलादेवी यांना तुरुंगवास सुद्धा या ठिकाणी भोगावा लागलेला दिसून येतोय. या पद्धतीनं विविध सभा सुधारकांचं या पद्धतीचं कार्य आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतं. त्यानंतरचा भाग आहे तो आहे संस्थानिकांचे योगदान. संस्थानिक, कारण की हा कालावधी आपण पाहतोय ब्रिटिश कालावधी. या ब्रिटिश कालावधीमध्ये अनेक संस्थानिक भारतामध्ये कार्यरत होती आणि ही जी अनेक संस्थानिक या ठिकाणी कार्यरत होती, या संस्थानिकामध्ये काही संस्थानिक अशी होती की ज्यांनी आपल्या संस्थांमध्ये समाज उद्धाराचं आणि धार्मिक सुधारणेचं कार्यही हाती घेतलेलं होतं. यामधले 2 संस्थानिक आपल्याला अभ्यासावायचे आहेत. यामधला पहिलं संस्थानिक आहे महाराजा सयाजीराव गायकवाड. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं संस्थान आहे बडोदा. बडोदा संस्थानचे हे राजे, परंतु यांची विचारसरणी जर आपण पाहिली तर यांची विचारसरणी ही पुरोगामी स्वरूपाची होती आणि त्यामुळं आपल्या संस्थानामध्ये समाज सुधारण्याचं कार्य या ठिकाणी हाती घेतलं. समाज सुधारणेच्या कार्याला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं कार्य या बडोदा संस्थानामध्ये सयाजीराव गायकवाड यांनी हाती घेतलेलं दिसतं. यामधून या ठिकाणचा जो अस्पृश्य आणि आदिवासी आहे, अशा या अस्पृश्य आणि आदिवासीमध्ये शैक्षणिक प्रगती व्हावी, शिक्षण त्याच्यापर्यंत पोहोचवावं, यासाठी सरकारी खर्चानं शिक्षण आणि वसतिगृहाच्या सोयी आणि सुविधा त्यांनी आपल्या संस्थानामध्ये निर्माण केलेल्या दिसतात आणि त्या उपलब्ध करण्याचा वटहुकूम त्यांनी आपल्या संस्थानामध्ये काढलेला दिसतोय. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी स्त्रियांसाठी स्वतंत्र अशा व्यायामशाळा त्यांनी केल्या. राजवाड्यामध्ये सर्व जातींना बोलावून एकत्र सहभोजनाचं आयोजन त्यांनी केलं, जेणेकरून जी जाती व्यवस्था आणि जाती व्यवस्थेमधून निर्माण झालेली जी श्रेष्ठता आणि कनिष्ठता आहे ही दूर व्हावी, यासाठी सर्व जातींचं एकत्रित सहभोजन त्यांनी आयोजित केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य जे आहेत, असा हा ग्रामपंचायत सदस्य कमीत कमी तो साक्षर असला पाहिजे, त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे. गाव तिथं ग्रामपंचायत
आणि ग्रामपंचायतीत सदस्य हे साक्षर स्वरूपाचे असले पाहिजेत, त्यांना वाचता आणि लिहिता आलं पाहिजे. त्याचबरोबर गाव तिथे वाचनालय ही योजनाही त्यांनी हाती घेतली. म्हणजे प्रत्येक गावामध्ये वाचनालय प्रस्थापित झालं पाहिजे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये सक्तीचं आणि मोफत असं प्राथमिक शिक्षण आपल्या संस्थानामध्ये त्यांनी सुरू केलं. शालेय विद्यार्थी मुला मुलींसाठी त्यांनी शारीरिक शिक्षण हे सक्तीचं केलं. पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास हा चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी शारीरिक शिक्षण सक्तीचं केलेलं दिसून येतं. जे शेतकऱ्यांची मुलं आहेत अशा या शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीपूरक स्वरूपाचं कौशल्य या ठिकाणी प्राप्त व्हावं यासाठी त्या प्रकारचा अभ्यासक्रमही त्यांनी निर्माण केलेला दिसतोय. आपल्या संस्थानामध्ये त्यांनी बालविवाह यावरती बंधनं टाकली. विधवा पुनर्विवाह समाजामध्ये घडले पाहिजेत यासाठी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. आपल्या संस्थानामध्ये ज्या विधवा आहेत त्याचबरोबर ज्या मुली आहेत यांनाही माहेरच्या संपत्तीमध्ये मिळकतीमध्ये वाटा मिळाला पाहिजे या स्वरूपाचे कायदे त्यांनी आपल्या संस्थानामध्ये केलेले दिसत आहेत. हे सर्व जे कार्य त्यांचं आहे हे त्या काळातील अतिशय क्रांतिकारी स्वरूपाचं कार्य आपल्याला सांगता येतं. त्यानंतरचे संस्थानिक आहेत राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचं असलेलं कोल्हापूर या ठिकाणचं संस्थान, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये असलेलं कोल्हापूर संस्थान आणि त्या संस्थानाचे असलेले राजे राजर्षी शाहू महाराज. आता राजर्षी शाहू महाराज हे जर आपण पाहिले तर यांचं जे संस्थानिक आहे यांच्याकडे जे राजपद या ठिकाणचं होतं, यांनी आपली पूर्णतः राजकीय यंत्रणा आहे समाजामध्ये निर्माण झालेल्या सामाजिक समस्या दूर करण्यासाठी आपली सर्व राजकीय यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा खर्ची घातलेली आपल्याला दिसून येते. जगामधला हा असा एकमेव राजा आहे ज्यांनी आपली राजकीय कारकीर्द ही समाजामध्ये निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी वापरलेली दिसून येते. त्यांनी ब्राह्मणेतराची चळवळ आणि या चळवळीचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षणाचा जाहीरनामा घोषित केला आणि आपल्या संस्थानामध्ये भारतामध्ये सर्वप्रथम त्यांनी आरक्षण या ठिकाणी लागू केलं. मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण त्यांनी या ठिकाणी आणलं. गाव तिथं शाळा, प्रत्येक गावामध्ये शाळा स्थापित केल्या त्यांनी. एवढंच नव्हे तर सक्तीचं प्राथमिक शिक्षण या ठिकाणी केलं. त्या प्रकारचा शिक्षण कायदाच त्यांनी आपल्या संस्थानामध्ये आणलेला दिसतो. रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसायबंदी यावरती त्यांनी टीका केली. रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसायबंदी यावरती त्यांनी टीका केलेली आपल्याला दिसून येते. आपल्या संस्थानामध्ये ते आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा पास केला. म्हणजे आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा पास केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर कोणताही व्यवसाय कोणत्याही व्यक्तीला करण्याची परवानगीही त्यांनी आपल्या संस्थानामध्ये दिली. म्हणजे हे सर्वच कार्य राजर्षी शाहू महाराजांचं जर आपण पाहिलं तर समाजामध्ये आमूलाग्र परिवर्तन अथवा बदल करणारं होतं. क्रांतिकारक स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. पुरोगामी स्वरूपाचं असलेलं हे कार्य आपल्याला सांगता येतं. या पद्धतीनं या संस्थानिकांनी आणि अनेक समाज सुधारकांनी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. आता हे जे समाज सुधारकांचं या ठिकाणचं जे कार्य आहे, भविष्यातला देश आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी भारत घडवण्याचं काम आपल्या या समाज सुधारणेच्या आणि धर्म सुधारणेच्या कार्यातून केलेलं दिसतं. यावेळी जो स्वातंत्र्य लढा या ठिकाणी लढला जात होता, या स्वातंत्र्य लढ्यासाठी सजग आणि डोळस समाजाची आवश्यकता होती. असा सजग आणि डोळस समाज निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. एक विचारशील नागरिक निर्माण करण्याचं कार्य या पूर्णतः या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीमुळे या ठिकाणी घडलं. कारण की
या समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा चळवळीमुळं समाजामध्ये जागृती निर्माण झाली, समाजाचं प्रबोधन झालं, समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाणही वाढलेलं आपल्याला दिसून येतं. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा 5वा पाठ पाहता येतोय. या ठिकाणी हे 5वं प्रकरण जे होतं ते या ठिकाणी संपतं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं प्रकरण अभ्यासूया.